चुपू हो चूप इथे पण वेगवेगळीचे माझे पाय दुखते. हा गमत बे माऊच्या घरी गमत तुला हा गमत बर बर चुपते बाईचे पाय. हा चुप मामा कुठे बे मामा कुठे बोल बघू राज कुठे बोल गेला बघू तू कुठे मऊच्या घरी कोणाच्या घरी आहे तू मऊच्या बघू लेच कर म्हणते बाबा मामा कुठे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. सकाळची सुरुवात अशी गोड माझ्या स्वामिनीपासून होती. गप्पा छप्पा मारल्या की लगेच तिचं जेवणाचा टाईम होतो. म्हणजे काय तर सरेलॅक्स देत असते तिला. किती वाजता देते ते सांगतेच. तर 9 9:30 वाजता देते. आता तिला खाऊ घातलं की अगदी 10 मिनटात लगेच आंघोळ घालत असते. आंघोळ घातली की लगे अगदी 15 मिनटात ती झोपी जाते. आई नसताना बाळाला सांभाळणं खूप अवघड आहे, पण बाळाला सांभाळून आपण भरपूर सारे कामं करू शकतो. ते कसे सांगतेस. तर 8 वाजता उठलं की त्याला दूध द्यायचं आणि दूध दिल्याच्या नंतर 1-1.5 तास खेळून द्यायचं. मग त्याला जे काही खाऊ घालायचं ते पोटभर खाऊ घालायचं. आंघोळ घालून झोपी घालायचं. बाळ अगदी 2 तास झोपतं. आता तिला मस्त झोपी घातले तोपर्यंत इकडे माझे कपडेसुद्धा धुवून झालेले आहेत. आता मस्त ती झोपली आहे तोपर्यंत मी सरबतसुद्धा बनवणार आहे. ताईंनो, आपण बाळ असतानासुद्धा खूप सारे कामं करू शकतो. आता दीदीचं थोडं पोट दुखतंय त्यामुळे तिला सरबत करून द्यायचं होतं. अगदी 11 वाजले होते. आता 1 तास झाले स्वामीनी झोपलेली. तोपर्यंत कपडे आणि फरशा पुसून घेतल्या. आता दीदीचं सरबत झालं की 1-2 कामं आहेत ते माझे बाहेरचे करून घ्यायचे. बाळाला सांभाळून सुद्धा आपण भरपूर कामं करू शकतो. त्याच्यानंतर बनवायचा होता इथं उपमा. कारण तिने सरबत घेतलं पण नाश्ता वगैरे काहीही केला नव्हता. म्हणून म्हणलं चल तिला छान उपमा बनवून दिला. तर उपमा बनवण्यासाठी मी काय केलं, मस्त गरा लाल भाजून घेतला. ज्या दिवशी एखाद्याला दुखणं येईल त्याला नक्की असा उपमा द्या. जास्त लसूण जिरे कुटायचे आणि मस्त हिरवी मिरची कोथिंबीर आणि गरा मात्र लालसर भाजून घ्यायचा. तेव्हा ह्या उपम्याला चव येते. अजिबात आता दुसरं काही टाकायचं नाही. फक्त थोडंसं तूप टाकायचं. तुपामध्ये टाकायचे हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडंसं फोडणीला घालायचे जिरे आणि मोहरी फोडणीला घातली की चव अगदी छान लागते. आता मी इथं कांदा चिरून घेतलेला होता. शेंगदाणे आणि लसूण हे सगळं परतून आधण आलेलं आहे. मग थोडा गरा त्यात टाकला आणि मस्त उपमा तयार केला. त्यानंतर बाळ झोपलेला आहे तोपर्यंत बाहेर आले होते. ती आली त्याच दिवशी आमच्या कूलरचे पाते मोडले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच कूलर आणायसाठी गेले. कारण बाळाची जिम्मेदारी माझ्या बहिणीने माझ्यावर टाकली होती. त्यामुळं माझी कर्तव्य होतं की ते व्यवस्थित सांभाळावं म्हणून. मग लगेच एक कूलर खरेदी केलं. आता कूलर तर एवढं छान होतं ना, पण त्याचे चाकं मात्र बसून आले नव्हते. ते भैया इमानदारीने रिक्षा तर घेऊन आले, पण म्हणलं हे चाकं मला बसवता यायचे नाहीत. म्हणले चला जाऊ द्या ताई मी बसवून देतो. ओळखीचे निघाले तर छान त्यांनी चाकंसुद्धा बनवून दिले. तोपर्यंत आमच्या इकडं मॅडमची झोप पूर्ण झाली. तर आता पाणी वगैरे दिली, तिला पाजले आणि मस्त खेळत होती ती. पहा, लेकराला जर व्यवस्थित खाऊ घातलं, छान आंघोळ घातली, फ्रेश ठेवलं तर लेकरंसुद्धा खूप आनंदी आणि खेळतात सुद्धा. त्यानंतर आता 5चा टाईम झाला होता. आता दीदीला काय आज भाजीपोळी खायचीच नव्हती. म्हणले आई मी करते थोडेसे पोहे. म्हणलं चला, छान पोहे भिजून दिले तिला आणि छान मस्त पोहे केले आणि दोघी मायलेकीने खाल्ले. बाळाला सुद्धा दूध वगैरे पाजलं. परत बाळ संध्याकाळच्या वेळेला झोपी गेलं. पहा, कारण व्यवस्थित जेवण झालं तर बाळसुद्धा सारखं झोपतात. आता त्यांना भरपूरचे कामं होते ते पटपट मी आवरून घेतले. मात्र शूट काही शक्य झालं नाही. स्वामीनी काही होता आजचा दिवस आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही स्वामिनीपासून झाली होती. त्यानंतर 4 वाजता रील्स शूट केली. मस्त आंबे खात होती. पहा, थोडासा दिवस